थक गए. कसे झालेत काय माहित नाहीये. सो नमस्कार मंडळी. आज रानगड पाखरू निघालंय इंदोरी स्टाईल पोहा बनवायला. सो उज्जैनवरून आल्यानंतर आणि इंदोरवरून आल्यानंतर तो जो एक पोहाचा तो एक स्टाईल बघितली इंदोरी पोहाची आणि ती मला अप्रतिम आवडली आहे. सो टुडे वी विल मेक इंदोरी स्टाईल पोहा. सो लेट्स गेट स्टार्ट. तेल गरम होत आहे बघा, तर त्याच्या टाकीला आपण टाकूया जिरं. जिरं आपलं तडतडलं की आपण टाकू तिकडे ना एक पोह्यामध्ये ना एक मला धणेची फोडणी एक मस्त वाटली होती. ती एक थोडीशी युनिक वाटली होती, तर मी ते पण ॲड करणार आहे धणे. ॲड इनटू द हल्दी. थोडंसं नमक. हाय मैं तो थक गई. कसे झालेत काय माहित नाहीये. झाले एकदाचे बघा. मी थोडेसेच बनवलेत आणि बाकीचे इकडे ठेवलेत. माझ्याकडून मला नाही वाटत ते बनलेत, पण ट्राय करायला काय हरकत आहे, आपणच खाणार. तुम्हाला नाही वाटत आहेत की हे जास्तच आय डोंट नो यार खाण्यालायक आहेत का नाही, पण एक्सपेरिमेंट प्रयत्न किती प्रयत्न केलाय मी. ऑफकोर्स चांगलेच असणार आहेत ते. तर टेस्ट करून बघूया आपण. असं जस्ट आधीवरच नको करायला. ओके सो लेट्स गेट स्टार्ट. One eternity later. नॉट बॅड यार. ॲक्च्युअलमध्ये चांगले झालेले आहेत विदाऊट कांद्याचे. ओके विदाऊट कांद्याचे. आणि मला आवडले ते आवडले. टू गुड. तुम्ही पण करून बघा इंदोरी स्टाईल पोहे. ऑफकोर्स महाराष्ट्राचे पोहे ते महाराष्ट्राचे पोहे आहेत, त्याला तोड नाही आहे, पण तरी पण करून बघा.